नमस्कार. रंगील रागच्या सर्व रसिक श्रोत्यांना अभय करंदीकरचा मनापासून नमस्कार. मित्रांनो, आपण या कार्यक्रमात आपण अनेक उत्तमोत्तम विषय घेत असतो आणि त्या विषयानुरूप अनेक गाणी आपल्याला अनेक कलाकार म्हणूया, अनेक श्रोते म्हणूया, आपल्याला अनेक गाणी सुचवत असतात, अनेक कविता पाठवत असतात, लेख पाठवत असतात आणि अशा या सगळ्याच्या एकत्रीकरणातून आपण रंगीले राग हा कार्यक्रम चालू केलेला आहे. रंगीले राग या कार्यक्रमाअंतर्गत आता मी म्हटलं तसं अनेक कविता, अनेक लेख आमच्यापर्यंत सातत्याने पोहोचतच असतात आणि हे अनेक लेख म्हणूया, अनेक गाणी म्हणूया, ह्या सर्व गोष्टी आम्ही आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक कार्यक्रमात मी स्वतः अभय करंदीकर आणि माझी धाकटी बहीण प्रज्ञा करंदीकर असं आम्ही दोघं मिळून हा कार्यक्रम सादर करत असतो. पण मागच्या कार्यक्रमात प्रज्ञाला बरं नव्हतं, त्याच्यामुळे प्रज्ञा कार्यक्रमात येऊ शकली नव्हती आणि आज देखील प्रज्ञाला येता येणं शक्य नाहीये. कदाचित याच्या पुढे प्रत्येक कार्यक्रमामध्ये तिला येता येणं शक्य नसणार आहे, कारण की तिची कामाचा व्याप तिचा जरा सध्या खूप वाढलेला आहे. त्याच्यामुळे प्रोबॅबली हा कार्यक्रम सध्या मी एकटा करणार आहे. तिला जसं शक्य होईल तसं ती येत जाईल, अन्यथा मी प्रत्येक वेळेला कार्यक्रम करणार आहे. त्याच्यामुळे आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. मागच्या कार्यक्रमात आपण अनेक विषय हाताळले होते. जसं यापूर्वी आपण डोळे हा विषय घेतला होता, मन हा विषय घेतला होता. तर आजच्या कार्यक्रमात आपण विषय निवडलेला आहे पवन, वारा आणि या सर्वांवरती आधारित या सगळ्या शब्दांवरती म्हणूया किंवा या सगळ्या विषयांवरती म्हणूया आपण एक एक गाणी सादर करणार आहोत आणि अनेक कविता माझ्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. आपण आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. आजच्या कार्यक्रमातलं सगळ्यात पहिलं गाणं जे मी आपल्यासमोर सादर करणार आहे ते गाणं लिहिलेलं आहे आनंद बक्षी यांनी, गायलेलं आहे लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे राहुल देव बर्मन अर्थात RD बर्मन यांनी आणि चित्रपट आहे बेमिसाल. 1982 साली हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता. ऐकूया तेच ते आपण हे गाणं. गाण्याचं नाव आहे एरी पवन. आवाज व्यवस्थित येतो आहे? आवाजात काही असेल तर सांगा मला. एरी पवन ढूंढे किसे तेरा मन, चलते चलते. आवाज येतो आहे सगळ्यांना व्यवस्थित? ढूंढे किसे तेरा मन, चलते चलते. एरी पवन ढूंढे किसे तेरा मन, चलते चलते. बाहरे सी फिरे कौन है तेरा सजन हो. तेरा मन चलते चलते. बादल से तेरा क्या है कुछ बता ओ. बादल से तेरा क्या है कुछ बता. काहे झूमे नाचे गाए, क्या है झूमे नाचे गाए. आए जब सावन बारी से फिरे, कौन है तेरा सजन ओ. रे पवन ढूंढे किसे तेरा मन, चलते चलते.
मन के द्वारे से चोरी चुपके से हो, मन के द्वारे से चोरी चुपके से, सपनों की तू पायल बांधे, सपनों की तू पायल बांधे, गुजरे क्षण क्षणन बावरी से फिरे, कौन है तेरा सजन रे पवन, ढूंढे किसे तेरा मन, चलते चलते। एक अकेली तू मेरी सहेली तू, ओ एक अकेली तू मेरी सहेली तू, जिसका कोई साथी नहीं, जिसका कोई साथी नहीं, उसका क्या जीवन बावरी से फिरे, कौन है तेरा सजन रे पवन, ढूंढे किसे तेरा मन, चलते चलते रे पवन, ढूंढे किसे तेरा मन, चलते चलते। मित्रांनो, आता मी सांगितलं तसं हे गाणं कोणी लिहिलेलं होतं तर आनंद बक्षी यांच्या लेखणीतून साकारलेलं हे गीत गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं R.D. बर्मन यांनी। चित्रपट होता बेमिसाल। 1982 साली हा चित्रपट प्रदर्शित झालेला होता। मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात रंगीले राग या कार्यक्रमाअंतर्गत आपण ऐकत आहोत विषय वारा घेऊन। वारा या विषयावरती असलेली गाणी, अनेक कविता आणि तुम्ही पाठवलेले लेख असं आपण सर्व काही ऐकणार आहोत। मी अभय करंदीकर आपल्या पुढे हे सर्व काही सादर करतो आहे। ऐकूया पुढचं गाणं वारा पवन या विषयावरती आधारित। कोणी लिहिलेलं आहे आणि कोणी गायलेलं आहे तर हे गाणं लिहिलेलं आहे अंजान यांनी, गायिका आहेत लता मंगेशकर, संगीतबद्ध केलेलं आहे R.D. बर्मन यांनी आणि चित्रपट आहे 1984 साली प्रदर्शित झालेला आसमा। ऐकूया हे ते गाणं। आवाज येतोय मला वाटतं सगळ्यांना। ऐसा समाना होता
कुछ भी यहाँ ना होता, मेरे हमराही जो तुम ना होते, मेरे हमराही जो तुम ना होते, ऐसा समा ना होता, कुछ भी यहाँ ना होता, मेरे हमराही जो तुम ना होते, मेरे हमराही जो तुम ना होते। मौसम ये न आता यूं न छाती ये घटा, ऐसे गुनगुनाती यूं न गाती ये हवा। मौसम ये न आता यूं न गाती ये हवा, ऐसे गुनगुनाती यूं न गाती ये हवा। गुल शबनम के मोती ना फिरोते, मेरे हमराही जो तुम ना होते, ऐसा समा ना होता, कुछ भी यहाँ ना होता, मेरे हमराही जो तुम ना होते, मेरे हमराही जो तुम ना होते। राहें वो ही वादी वो ही बदला कुछ नहीं, फिर भी तेरे मिलने से दुनिया क्यों हंसी। राहें वो ही वादी वही बदला कुछ नहीं, फिर भी तेरे मिलने से दुनिया क्यों हंसी। कहीं ख्वाबों में हम गुम ना होते, ख्वाबों में तुम गुम ना होते, ऐसा समा ना होता, कुछ भी यहाँ ना होता, मेरे हमराही जो तुम ना होते, मेरे हमराही जो तुम ना होते। हम तुम जो न मिलते तो न छाता ये नशा, होता कुछ भी होता ये न होता जो हुआ। हम तुम जो न मिलते तो न छाता ये नशा, होता कुछ भी होता ये न होता जो हुआ। यहाँ मिलके ना दिल से खोते, ये हमराही जो तुम ना होते, ऐसा समा ना होता, कुछ भी यहाँ ना होता, मेरे हमराही जो तुम ना होते, मेरे हमराही जो तुम ना हो।
सो मित्रांनो, ऐसा समा ना होता है अतिशय सुंदर गाणं कोणी गायलं होतं तर लता मंगेशकर यांनी हे गायलेलं गाणं लिहिलेलं होतं अंजान यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं RD बर्मन यांनी आणि चित्रपट होता जमी आसमान. 1984 साली चित्रपट हा प्रदर्शित झालेला होता. ऐकूया ह्याच्या पुढचं गाणं कुठलं आहे. याच्या पुढचं जे गाणं आहे हे गाणं मराठीतलं आहे आणि हे गाणं लिहिलेलं आहे यशवंत देव यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे प्रभाकर जोग यांनी आणि ह्या गाण्यासाठी स्वर लाभलेला आहे बाबूजींचा अर्थात सुधीर फडके यांचा. ऐकूया तेच ते गाणं. आवाज मला वाटतं व्यवस्थित येतो आहे सगळ्यांना. स्वर जुळल्या सगळ्या त्या आठवणी, स्वर आले दुर्नी जुळल्या सगळ्या त्या आठवणी, स्वर आले दुर्नी. निर्जीव सासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे, निर्जीव सासे वाऱ्यांचे आकाश फिकटल्या ताऱ्यांचे, कुजबुज ही नवती वेलींची, हितगुजही नव्हते वर्णांचे, ऐशा थकलेल्या उद्यानी स्वर आले दुर्नी, स्वर आले दुर्नी जुळल्या सगळ्या त्या आठवणी, स्वर आले दुर्नी. विरहात मनाचे स्मित सरले, गालावर आसू ओघळले, क्या बात है. विरहात मनाचे स्मित सरले, गालावर ओघळले, होता हृदयाचे दोषकले, जखमेतून क्रंदन पाझरले, घालू फुंकर हलकेच कुणी, स्वर आले दुर्नी, स्वर आले दुर्नी
सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुर्मी. पडसाद कसा आला न कळे, पडसाद कसा आला न कळे, अवसेत कधी कातम उजळे, पडसाद कसा आला न कळे, अवसेत कधी कातम उजळे, संजीवन मिळता आशेचे, निमिषात पुन्हा जग सावरले, किमया असली का केली कुणी स्वर आले दुर्मी, स्वर जुळल्या सगळ्या त्या आठवणी स्वर आले दुर्मी. सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर गाणं कोणी गायलं होतं तर अर्थात हे अतिशय सुंदर गाणं गायलेलं होतं बाबूजींनी, अर्थात सुधीर फडके यांनी. संगीतबद्ध केलेलं होतं प्रभाकर जोग यांनी आणि हे गीत लिहिलेलं होतं यशवंत देव यांनी. मित्रांनो, आता काही गाणी मी आपल्या पुढे सादर केलेली आहेत. आजचा विषय आहे जो वारा आहे, पवन आहे, हवा आहे. तर या विषयावरती आधारित मला एक सुंदर अशी कविता पाठवलेली आहे सौ सुनंदा जोशी यांनी. ऐकूया त्यांची कविता. झुळूक अशी ही कविता आहे. सायंकाळी झुळझुळ वारा मंद सुगंधित वाहत होता. सायंकाळी झुळझुळ वारा मंद सुगंधित वाहत होता. त्याच्या संगे प्रियकराला सांगावा मी धाडत होते. त्याच्या संगे प्रियकराला सांगावा मी धाडत होते. वारा हसला अन म्हणाला, मुक्त विहंगम मी स्वतंत्र आहे. वारा हसला अन म्हणाला, मुक्त विहंगम मी स्वतंत्र आहे. कोणाच्याही बंधनात मी कधीच राहू शकत नाही. कोणाच्याही बंधनात मी कधीच राहू शकत नाही. महाभूतातील एक भूत मी. महाभूतातील एक भूत मी. माझ्या मनाचा राजा मीच. माझ्या मनाचा राजा मीच. माझ्यावरती हुकूम कोणी कधीच कोठे गाजवत नाही. माझ्यावरती हुकूम कोणी कधीच कोठे नाही गाजवत. वादळ वारा सुसाट वारा वावटळ अन मंद झुळूक. वादळ वारा सुसाट वारा वावटळ अन मंद झुळूक. नाना वेळी नाना रूपे घेऊन दाही दिशात मी फिरतो. नाना वेळी नाना रूपे घेऊन दाही दिशात मी फिरतो. जीव सुखविण्या धावत असतो. गार झुळूक गिरक्या घेतो. जीव सुखविण्या धावत असतो. गार झुळूक गिरक्या घेतो. वावटळ बनूनी कधीतरी धुलीकण अवकाशी फेकतो. वावटळ बनूनी कधीतरी धुलीकण अवकाशी फेकतो. कधी सुसाट वारा होऊन अनेक वस्तू सहज उचलतो. कधी सुसाट वारा होऊन अनेक वस्तू सहज उचलतो. चक्रीवादळ होऊन कधी मी जनास माझ्या सवे पळवितो. चक्रीवादळ होऊन कधी मी जनास माझ्या सवे पळवितो. मानवाच्या कर्माचे फळ त्यास भोगणे प्राप्त आहे. मानवाच्या कर्माचे फळ त्यास भोगणे प्राप्त आहे. भूतमार्ग अडवून त्याने पसरली सिमेंटची जंगले. भूतमार्ग अडवून त्याने पसरली सिमेंटची जंगले.
निसर्गावर विजय साधण्या स्पर्धा करीतो महाभूतांशी. निसर्गावर विजय साधण्या स्पर्धा करतो महाभूतांशी. त्यांचे पुढती बळ तयांचे अन ज्ञानाची तर ऐशी तैसी. त्यांचे पुढती बळ तयांचे अन ज्ञानाची तर ऐशी तैशी. ही अतिशय सुंदर वारा या विषयावरती झुळूक नावाची कविता लिहिलेली होती सौ सुनंदा जोशी यांनी. पुन्हा एकदा सांगतो, आजच्या आलेल्या नवीन श्रोत्यांसाठी रंगीले राग या कार्यक्रमाअंतर्गत आपण अनेक विषय घेत असतो, एखादा शब्द घेत असतो आणि या शब्दांवरती आधारित अनेक गाणी मला अनेक रसिक श्रोते सुचवत असतात. अनेक कलाकार आपल्यामधीलच काही कविता मला पाठवत असतात, काही उत्तमोत्तम लेख मला पाठवत असतात. तर त्या सगळ्याच मिळून आपण वाचन करत असतो आणि एक अतिशय सुंदर कार्यक्रम मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. ऐकूया कार्यक्रमातलं पुढचं गाणं जे गायलेलं आहे लता मंगेशकर यांनी. आत्ताच हे गाणं मला कोणीतरी सुचवलं होतं. मला वाटतं कल्याणी देवधर हिने हे गाणं सुचवलेलं होतं. जगदीश खेबुडकर यांनी हे गाणं लिहिलेलं आहे, संगीतबद्ध केलेलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. स्वर आहे लता मंगेशकर यांचा आणि चित्रपट आहे संसार. ऐकूया हेच ते सुंदर गाणं. वारा गाई गाणी प्रीतीची तराणी. धुंद आज वेली धुंद फुल पाने. वारा गाई गाणी प्रीतीची तराणी. धुंद आज वेली धुंद फुल पाने. वारा गाई गाणे. रंग हे नवे गंध हे नवे. रंग हे नवे गंध हे नवे. स्वप्न लोचनी वाटते हवे. रंग हे नवे गंध हे नवे. स्वप्न लोचनी वाटते हवे. हा निसर्ग भासे विश्वरूप लेणे. प्रीतीचे तराणी. धुंद आज वेली धुंद फुल पाने. वारा गाई गाणे. या निळ्या नभी मेघ सावळे. या निळ्या नभी मेघ सावळे. कल्पनेस मी पंख लाविले. पंख लाविले. झेलते पिसावेरी हे सतेज सोने. वारा गाई गाणे प्रीतीचे तराणे. धुंद आज वेली धुंद फुल पाने. वारा गाई गाणे.
आज वेळ हे कुणी लाविले, आज वेळ हे कुणी लाविले, अंतराळी काय पडती पाऊले, आज वेळ हे कुणी लाविले, अंतराळी काय पडती पाऊले, कशी सोडवू मी सुखाचे उखाणे, वारा गाई गाणे, प्रीतीचे तराणे, धुंद आज वेली धुंद फुल पाने, वारा गाई गाणे. सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर असं गाणं वारा गाई गाणे हे गाणं लिहिलेलं होतं जगदीश खेबुडकर यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. हे गाणं गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी आणि हे गाणं चित्रित झालेलं होतं संसार या चित्रपटासाठी. मित्रांनो, आजचा कार्यक्रम आपण करतो आहोत वारा, पवन किंवा हवा हा असा विषय घेऊन आणि हे शब्द असणारे गाणं. आता माझ्याकडे एक सुंदर अशी कविता आहे. ही कविता मी लिहिली होती मध्यंतरी. मी मला वाटतं इंस्टाग्रामला देखील ही पोस्ट केलेली होती, पण ही कविता मी आता वाचण्याचा प्रयत्न करतो आहे. 23/3/2004 साली ही मी कविता केलेली होती आणि ही कविता मला वाटतं मी भरूचला गेलो होतो ताईकडे राहायला आणि तेव्हा ही मला कविता सुचलेली होती. तर हीच ती कविता मी तुम्हाला म्हणून दाखवणार आहे, सादर करून दाखवणार आहे. सो बघूया ती कविता मी तुमच्यासाठी वाचून दाखवतो आहे. कधी हसावे कधी खुलावे या मंद वाऱ्यावरती, कधी हसावे कधी खुलावे या मंद वाऱ्यावरती, पर्ण फुलांनी डोलत राहावे वाऱ्याच्या झुळकेवरती, पर्ण फुलांनी डोलत राहावे वाऱ्याच्या झुळकेवरती, वृक्ष तरुंनी बोलत राहावे या वाहत्या वाऱ्याशी, वृक्ष तरुंनी बोलत राहावे या वाहत्या वाऱ्याशी, पुष्पांनी हरपून जावे झुळझुळत्या पानाभोवती, पुष्पांनी हरपून जावे झुळझुळत्या पानाभोवती, कळ्यांनी रुसावे फुगावे लुकलुकत्या ताऱ्यांशी, कळ्यांनी रुसावे फुगावे लुकलुकत्या ताऱ्यांशी, गंध लुटला जावा या मातीचा साऱ्या अवनीभोवती, गंध लुटला जावा या मातीचा साऱ्या अवनीभोवती, वाऱ्याचा स्पर्श होताच मला शब्द सुचावे, वाऱ्याचा स्पर्श होताच मला शब्द सुचावे, शब्दांचा स्पर्श होताच पानाचे अंग खुलावे, वाऱ्याचा स्पर्श होताच मला शब्द सुचावे, शब्दाचा स्पर्श होताच पानाचे अंग खुलावे, शब्द वाचताना माझे मनच हुरळावे, शब्द वाचताना माझे मनच हुरळावे आणि या मनासोबत माझे तनही झुलावे, आणि या मनासोबत माझे तनही झुलावे. ऐकूया रंगीले राग या कार्यक्रमाअंतर्गत वारा या विषयावरती आधारित या कार्यक्रमातलं हे पुढचं गाणं. हे गाणं लिहिलेलं आहे शांता शेळके यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी आणि या गाण्यासाठी एक सुंदर स्वर लाभलेला आहे भारतरत्न लता मंगेशकर यांचा. ऐकूया तेच ते हे गाणं. हे गाणं मला आत्ताही कोणीतरी सुचवलं होतं. वादळ वारे सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो, भिर भिर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात सजनान होडीला पाण्यात लोटलं, वादळ वारे सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो, आहा हा ही गडगड ढगात भिजली करी, फणफण शिडात धड धड उरी, गड
हळशिडात धडधड उरी, ऐकली मी आज खरी पाय संगतीला माझ्या कुणी हाय, ऐकली मी आज खरी बाय संगतीला माझ्या कुणी नाय. सळसळ माळात खोपीच्या कुडात जगणाऱ्या डोळ्यात सपान मिटलं, वादळ वार सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. आहा हा रे. सर सर चालली होडी किनार, दुर्गत कुठली फेसांची माळ. सर सर चालली होडी किनार, दुर्गत कुठली फेसांची माळ. कमरीत जरा वाकुनिया, पाण्यामध्ये झालं फेकुनिया. कमरीत जरा वाकुनिया, पाण्यामध्ये झालं फेकुनिया. नाखवा माझा दर्याचा राजा, लाखाच धनयन झाल्यात लुटलं, वादळ वारे सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. भेर भेर वाऱ्यात पावसाच्या माऱ्यात सजनान होडीला पाण्यात लोटलं, वादळ वारे सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. वादळ वारे सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. वादळ वारे सुटलं गो, वाऱ्यानं तुफान उठलं गो. सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर गाणं वादळ वारं सुटलं गो हे अतिशय सुंदर असं कोळी गीत लिहिलेलं होतं शांता शेळके यांनी, संगीतबद्ध केलेलं होतं हृदयनाथ मंगेशकर यांनी, आणि हे गाणं गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी. याच्यानंतर मी आपल्याला जे एक गीत ऐकवणार आहे, या गीताबद्दल थोडीशी खासियत म्हणजे सांगायची असं तर हे गाणं मी आणि प्रज्ञा असं दोघांनी मिळून गायलेलं आहे. या गाण्याची आणखीन एक खासियत सांगायची म्हणजे हे गाणं अर्थात मी स्वतः लिहिलेलं होतं. मी आणि माझी एक मैत्रीण आहे मोना कामत प्रभुगावकर म्हणून, तुम्ही तिलाही सगळेजण ओळखत असाल, अतिशय सुंदर गाते. तर आम्ही जेव्हा कॉलेजला होतो तर कॉलेजला असंच आम्हाला अनेक कविता करा, त्याला चाली द्या, असे अनेक प्रकार आम्ही करत असू. तर मोना आणि मी कॉलेजला असताना आम्ही एकदा असंच आम्हाला कविता सुचायला लागली आणि कविता सुचते म्हटल्यावरती ती आणि मी दोघांनी मिळून कविता लिहायला सुरुवात केली. हे द्वंद्व गीत आहे, मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो. धुंदगार वाड्याने मनी स्वप्न रंगले, धुंदगार वाड्याने मनी स्वप्न रंगले, मी सुखात न्हाऊनी त्या सुखात दंगले. हे द्वंद्व गीत आहे, त्याच्यामुळे मेल फिमेल असं जातं. शुभ्र त्यात निर्मळ लाटा खळखळून हासती, हिरवळीत पाऊल वाटा सळसळून नाचती. शुभ्र त्यात निर्मळ लाटा खळखळून हासती, हिरवळीत पाऊल वाटा सळसळून नाचती. मी सुखात सौंदर्याच्या मी मनात गुंगले, मी सुखात सौंदर्याच्या मी मनात गुंगले, मी सुखात न्हाऊनी त्या सुखात दंगले. पुढचं कडवं आहे. भाव तुझे नयनांमधले हेरलेत मी माझ्यासाठी, भाव तुझे नयनांमधले हेरलेत मी माझ्यासाठी, स्वप्न तुझे ओठांवरले गाऊनी तू माझ्यासाठी. भाव तुझे नयनांमधले हेरलेत मी माझ्यासाठी, स्वप्न तुझे ओठांवरले गाऊनी तू माझ्यासाठी. मज मनास आनंदाच्या, मज मनास आनंदाच्या उरूप बहरू लागले, मी सुखात न्हाऊनी त्या सुखात गुंगले. शेवटचा कडवा आहे. उठती नाद कोमल त्यातून ऋतू बसंत आठवे, उठती नाद कोमल त्यातून ऋतू बसंत आठवे, स्पर्श तोस तूरे मजला रोम रोम हर्षले. उठती नाद कोमल त्यातून ऋतू बसंत आठवे, स्पर्श तोस तूरे मजला रोम रोम हर्षले. जीवनात सोबतीच्या स्वरही तेच लागले, जीवनात सोबतीच्या स्वरही तेच लागले, मी सुखात न्हाऊनी
त्या सुखात दंगले, मी सुखात न्हाऊनी त्या सुखात दंगले. हे एक गीत अंगाचं कवन म्हणूया ज्याला आपण, जे मी आणि मोना दोघांनी मिळून लिहिलेलं होतं. आणि याला चाल पण मी आणि मोना असं दोघांनी मिळून लावलेली होती. या गाण्याच्या बाबतीत थोडं सांगायचं तर हे गाणं मग सगळ्यांना चाल आवडत गेली आणि मग हे गाणं मी रेकॉर्ड केलं. प्रज्ञा आणि मी असं दोघांनी मिळून गायलेलो आहे. या गाण्यासाठी मधली अरेंजमेंट पण, ज्याला म्युझिक अरेंजमेंट म्हणतो आपण, ती देखील मी केलेली आहे. चाल देखील माझी आहे. आणि या गाण्यासाठी हार्मोनियमसाठी, संवादिनीसाठी संगत मला केलेली होती. माझा मित्र आहे मकरंद कदम. आणि माझा तबल्यासाठी साथ केलेली होती चिन्मय लळित, माझा नावाचा जो मित्र आहे, त्यांनी तबल्याला साथ केलेली होती. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हे गाणं रेकॉर्ड केलं होतं. आणि तेच गाणं मी तुम्हाला ऐकवण्याचा प्रयत्न करतो आहे. या गाण्यात प्रज्ञाचा आवाज आहे, त्याच्यामुळे तुम्हाला प्रज्ञाच्या आवाजातलं हे गाणं नक्की ऐकायला मिळेल. आवाज येतोय का फक्त सांगा. मी रेकॉर्डेड गाणं लावतोय. धुंदगार वाऱ्याने मनी स्वप्न रंगले, धुंदगार वाऱ्याने मनी स्वप्न रंगले, मी सुखात धावूनी त्या सुखात दंगले, मी सुखात धावूनी त्या सुखात दंगले, धुंदगार वाऱ्याने. शुभ्रत्यात निर्मळ लाटात खळखळून हासती, शुभ्रत्यात निर्मळ लाटात खळखळून हासती, हिरवळीत पाऊल वाटा सरसरून नाचती, हिरवळीत पाऊल वाटा सरसरून नाचती, मी सुखात सौंदर्याच्या मी मनात गुंगले, मी सुखात सौंदर्याच्या मी मनात गुंगले, मी सुखात धावूनी त्या सुखात दंगले, धुंदगार वाऱ्याने. उठती नाद कोमल त्यातून ऋतू बसंत आठवे, उठती नाद कोमल त्यातून ऋतू बसंत आठवे, स्पर्श तोस तू रे मजना रोम रोम हर्षले, स्पर्श तोस तू रे मजना रोम रोम हर्षले, जीवनात
सो हे अतिशय असं सुंदर मला आवडणारं आणि माझ्या अनेक आप्तेष्टांना हे अतिशय गाणं आवडतं. कदाचित मला आशा आहे की तुम्हाला देखील हे गाणं आवडलेलं असेल. इतकं बोलता चालता गाणं होत गेलं, गाणं लिहिलं गेलं, त्याला चाल लावली गेली आणि पटकन कुठेतरी आम्हाला एका ठिकाणी पाठवायचं होतं. तेव्हा हे गाणं आम्ही ते रेकॉर्ड पण केलं आणि मगाशी म्हटलं तसं की हे गाणं कंपोज करताना मी आणि मोना कामत असं आम्ही दोघांनी मिळून केलं होतं, लिहिलेलंही होतं. आणि मग त्याची मधली अरेंजमेंट पण सगळी मग मी केली. अचानक गाणं प्रिपेअर करायचं आहे म्हणून पाठवायचं होतं, त्याच्यामुळे मग प्रज्ञा आणि मी असं दोघांनी मिळून रेकॉर्ड केलं गाणं. तबल्यासाठी मला याला साथ दिलेली होती माझा अतिशय छान मित्र आहे जो चिन्मय लळित, आणि हार्मोनियमसाठी संवादिनीसाठी मला साथ दिलेली होती मकरंद कदम यांनी. ऐकूया कार्यक्रमात एक सुंदर कविता आहे जी जरा मिश्किल ढंगाची आहे. ऐकूया. तुझी नजर माझ्याकडे असताना पापण्यांची उघडझाप करताना, तुझी नजर माझ्याकडे असताना पापण्यांची उघडझाप करताना, तुझ्याकडे बघत बसणं जमत नाही, तुझ्याकडे बघत बसणं जमत नाही. कसं बोलावं तुझ्याशी माझं मलाच कळत नाही, कसं बोलावं तुझ्याशी माझं मलाच कळत नाही. तुझ्या त्या रेशमी केसांचं सौंदर्य, तुझ्या त्या रेशमी केशांचं सौंदर्य वाऱ्याने ढळणाऱ्या बटेबद्दल, तुझ्या त्या रेशमी केसांचं सौंदर्य वाऱ्याने ढळणाऱ्या बटेबद्दल मला कधी तुला सांगताच आलं नाही. नाजूक ओठांना त्रास देत चेहऱ्यावरती आलेल्या हास्याला सुंदर कधी म्हणताच आलं नाही. नाजूक ओठांना त्रास देत चेहऱ्यावर आलेल्या हास्याला सुंदर कधी म्हणताच आलं नाही. मित्रमैत्रिणींच्या भीतीने तुला एखादं पत्र पाठवलंच गेलं नाही, मित्रमैत्रिणींच्या भीतीने तुला एखादं पत्र पाठवलंच गेलं नाही. माझ्या मनात साठलेलं तुझं रूप तुझ्या पुढे मला कधी मांडताच आलं नाही. माझ्या मनात साठलेलं तुझं रूप तुझ्या पुढे मला कधी मांडताच आलं नाही. तसे आपण अनेकदा भेटलो, तसे आपण अनेकदा भेटलो, तसे आपण अनेकदा बोललो, तसे आपण अनेकदा भेटलो, तसे आपण अनेकदा बोललो. मुद्द्यावर मात्र कधीच आलो नाही, मुद्द्यावर मात्र कधीच आलो नाही. फिरून आलो दुनिया सारी पण तुझ्या मनापर्यंत कधीच पोहोचलो नाही. फिरून आलो दुनिया सारी पण तुझ्या मनापर्यंत कधीच पोहोचलो नाही. मला वाटतं ही 2007च्या आसपास वगैरे मी केलेली कविता असेल. तर अशी एक मिश्किल ढंगाची कविता मी करण्याचा प्रयत्न केलेला होता. साधारण 2007 सालची वगैरे गोष्ट असेल. तर आपण ऐकतो आहोत. नवीन आलेल्या रसिक श्रोत्यांसाठी मी पुन्हा एकदा सांगतो की आपला रंगीले राग हा कार्यक्रम जो आहे त्याच्या अंतर्गत आपण अनेक नवनवीन आणि छान छान विषय घेत असतो, एखादे शब्द घेत असतो आणि त्या शब्दांवरती आधारित गाणी, कविता, गोष्टी असं आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करत असतो. आजच्या कार्यक्रमासाठी आपण जो विषय निवडलेला आहे तो आहे वारा. आणि या वारा या विषयावरती आपण हे जे पुढचं गाणं ऐकणार आहोत हे गाणं लिहिलेलं आहे गुलजार यांनी, गायलेलं आहे लता मंगेशकर यांनी, संगीतबद्ध केलेलं आहे राहुल देव बर्मन अर्थात आर डी बर्मन यांनी. आणि 1988 साली प्रदर्शित झालेला लिबास हा नावाचा जो चित्रपट होता त्याच्यातलं हे अतिशय सुंदर असं गाणं आहे. ते गाणं मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. हवा खो गई, सीला बदन खिल गया, सीली हवा खो गई, सीला बदन खिल गया, नीली नदी के परे गीला सा चांद खिल गया, सीली हवा खो गई,
बदन छे गया। तुमसे मिली जो जिंदगी हमने अभी बोई नहीं। तुमसे मिली जो जिंदगी हमने अभी बोई नहीं। तेरे सिवा कोई न था, तेरे सिवा कोई नहीं। सीली हवा छू गई, सीला बदन छे गया। जाने कहाँ कैसे शहर लेके चला ये दिल मुझे। जाने कहाँ कैसे शहर लेके चला ये दिल मुझे। तेरे बगैर ना जलाए, तेरे बगैर शब ना बुझे। सीली हवा खो गई, सीला बदन से गया। जितने भी तय करते गए बढ़ते गए ये फासले। जितने भी तय करते गए बढ़ते गए ये फासले। मीलों से दिन छोड़ा ही, सालों से रात लेके चले। सीली हवा खो गई, सीला बदन छे गया। नीली नदी के परे गीला सा चांद खे गया। ला 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 ला। सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर गाणं कोणी लिहिलेलं होतं, तर हे अतिशय सुंदर गाणं लिहिलेलं होतं गुलजार यांनी आणि गायलेलं होतं लता मंगेशकर यांनी. संगीतबद्ध केलेलं होतं RD बर्मन यांनी आणि चित्रपट होता 1988 साली प्रदर्शित झालेला लिबास. ऐकणार आहोत याच्या पुढचं गाणं. हे पुन्हा एक मराठी गीत आहे.
लिहिलेलं आहे शांता शेळके यांच्या लेखणीतून साकारलेलं हे अतिशय उत्तम गाणं आहे. गायलेलं आहे लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी. संगीतबद्ध केलेलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. ऐकूया हे एक कोळी गीत. डुलकर 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 दर्याचा राजा, मी डुलकर 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 दर्याचा राजा. घर पाण्यावरी 15 करतो येसा, मी डुलकर 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 दर्याचा राजा. लवरे मखवा हो आया बापाची लाराची लेक मी लारी, चोली पिवली गो नेसले अंगिरी सारी. आया बापाची लाराची लेक मी लारी, चोली पिवली गो नेसले अंगिरी सारी. माझ्या केसाने गो मातीला फुलेला चाफा, वास परमळता वाऱ्यान घेताय शेपा. नक नाथून नागिरवाणी, गल भरून सोन्याची मणी. नथ नाकान साखीरवाणी, गल भरून सोन्याची मणी. कोली वाऱ्याची मी गोराणी, रात पुनवेला नाचून करताय मोजा. रात पुनवेला नाचून करताय मौजा, मी डुलकर 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 दर्याचा राजा. हो वल्हवरे रामा, वल्हवरे नकवा हो वल्हवरे रामा. या गो दर्याचा 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 दरार मोठा, कवा पाण्यावरी उठतान डोंगर लाटा 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 लाटा. या गो दर्याचा 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 दरार मोठा, कवा पाण्यावरी उठतान डोंगर लाटा 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 लाटा. कवा उदान वारा शिराला येते मारू, कवा पाण्यासुनी आभाल भेटते तारू. कवा झुरते फिरते तारू. मग दर्याला येते भरती, जाते पाण्यावर भिजून धरती. येते भेटाया तसाच भरतर माझा, येते भेटाया तसाच भरतर माझा. मी डुलकर 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 दर्याचा राजा. वल्हवरे नखवा हो वल्हवरे रामा.
भल्या सकाला भाल झुकते हे खाली, सोन चमचमते दर्याला चढते लाली. भल्या सकाला आभाल झुकते हे खाली, सोन चमचमते दर्याला चढते लाली. आम्ही पाण्यामध्ये रापण टाकतो झाली, धन दर्याच लुटून भरतो डाली. रात पुनवच चांदन प्याली, कशी चांदीची मासली झाली. रात पुनवच चांदन प्याली, कशी चांदीची मासली झाली. माझ्या चाल्यात होऊन आली, नेतो बाजारा भरून भावरा ताजा. नेतो बाजारा भरून भावरा ताजा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. मी डोलकर 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 दर्याचा राजा. सो मित्रांनो, हे अतिशय सुंदर असं कोळी गीत गायलेलं होतं लता मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी. हे गीत लिहिलेलं होतं शांता शेळके यांनी आणि संगीतबद्ध केलेलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. मित्रांनो, अतिशय सुंदर सुंदर गाणी मी आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आजचा विषय जो आहे हा आहे वारा किंवा पवन किंवा हवा असा. आणि या विषयावरती आधारित रंगीले राग या कार्यक्रमाअंतर्गत मी वेगवेगळी गाणी सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. मला आपल्या पैकी अनेक जणांनी काही कविता पाठवल्या होत्या, लेख पाठवले होते, ते सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. बघता बघता 1 तास कसा गेला हे आपल्या लक्षात आलेलं नाही आणि मला वाटतं आता 1 तास झालेला आहे. आणि समय समाप्ती की घोषणा असं म्हणायला तर आवडत नाही, पण नक्कीच 1 तास येऊन झालेला आहे आपल्याला आणि कार्यक्रमाची सांगता करण्याची वेळ आलेली आहे. कार्यक्रमाची सांगता करताना अलीकडे मी थोडासा असा नेम ठेवलेला आहे म्हणूया, की त्याच विषयावरती आधारित एखादी जर रागदारीतील बंदिश असेल किंवा त्याला अनुरूप असं एखादं नाट्यगीत असेल तर ते सादर करण्याचा मी प्रामुख्याने सातत्याने प्रयत्न करत असतो. आजच्या कार्यक्रमात सुद्धा अशीच एक सुंदर राग मधुवंती वरती आधारित असणारी ही बंदिश आहे. अर्थात आता शास्त्रीय संगीताचा अभ्यास असणारे नक्की म्हणतील की ही रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि हा मध्यान्ह समयीचा किंवा संध्याकाळच्या वेळेतला राग आत्ता का गातो आहे. पण आत्ता गाण्याचं कारण मी सांगितलं तसं की ह्या बंदिशीमध्ये पवन हा शब्द आहे आणि आपण अर्थात शब्दांना धरून बंदिशी घेत आहोत. त्याच्यामुळे आत्ता मी अनुरूप ही बंदिश गाणार नाहीये. ही बंदिश मी गाणार आहे शब्दाला अनुसरून. त्याचे शब्द आहेत पवन पुरवाई. ऐकूया राग मधुवंतीवरती आधारित या कार्यक्रमातली ही शेवटची बंदिश. तानपुराचा आवाज कमी जास्ती येतोय कसं ते थोडं मला सांगा, सो अकॉर्डिंगली मला गाता येईल. तानपुराचा आवाज मला थोडासा टाईप करून सांगाल, बरोबर येतोय, कमी येतोय, जास्ती येतोय, तर मी म्हणजे गायला सुरुवात करेन. नाहीतर मग गाता गाता थांबायला नको. ओके, तानपुरा कमी येतोय. ओके, आता ही बंदिश पंडित रामाश्रय झा यांनी लिहिलेली बंदिश आहे. तानपुराचा आवाज जरा सांगा मला.
बंदिशीतले शब्द आहेत पवन पुरवाई. पवन पुरवाई बहे सनन सनन, पवन पुरवाई बहे सनन सनन, पवन पुरवाई बहे सनन सनन. जियरा अलसान भावे ना पिया बिन, पवन पुरवाई बहे सनन सनन. जियरा अलसान भावे ना पिया बिन, पवन पुरवाई. पवन पुरवाई. उन बिन कैसे कटे दिन रैन, उन बिन कैसे उन बिन कैसे कटे दिन रैन, उन बिन कैसे कटे दिन रैन, कुन बिन कैसे उन बिन कैसे कटे दिन रैन. पालक्षीन मेरो राम रंग रुग से जात बिल माये बेरन किन, पवन पुरवाई बहे सनन सनन, पवन पुरवाई बहे सनन सनन. जियरा अलसान भावे ना पिया बिन, पवन पुरवाई बहे सनन सनन, पवन पुर. निय साग पवन पुरवाई. मर पम ग म प नि नि ध प मर पम ग म प नि ध प मर पम ग म प नि सा नि ध प मर पम ग म ग पवन पुरवाई.
नि सा नि सा ग ग सा ग सा ग म म ग म ग म प ग म प नि सा नि र प म प नि नि र प म र म ग म प नि सा नि र प म र प म ग म प नि सा नि र प म र प म ग म ग पवनपुर पवन आ पवनपुर वाई बहे सनन सनन पवन आ पवनपुर वाई बहे सनन सनन पवन पवनपुर पवनपुर वाई बहे सनन सनन पवनपुर वाई बहे सनन सनन गिरराल सान भावे न बिन पवन पवनपुर वाई बहे सनन सनन गिररा अलसान भावे न बिन पवनपुर वाई बहे सनन उन बिन कैसे कटे दिन रैन उन बिन कैसे कटे दिन रैन पलक्षीन मेरो राम रंग जुग से रात बिल आए बेन पवनपुर वाई बहे सनन सनन जियरा अलसान भावे न बिन पवनपुर वाई पवनपुर वाई पवनपुर वाई सो मित्रांनो, ही अतिशय सुंदर अशी बंदिश पवनपुरवाई बहे सनन सनन अशी ही सुंदर अशी बंदिश लिहिलेली होती पंडित रामाश्रय झा यांनी. आणि ही बंदिश मी शिकलेलो होतो सौ मेघना देसाई यांच्याकडून. अर्थात मी त्यांच्याकडे अनेक वर्ष शिकत असे, त्याच्यामुळे त्यांनी ही अतिशय सुंदर बंदिश मला शिकवलेली होती. आणि मी पुन्हा ह्याचा एकदा उल्लेख करेन की ही बंदिश शास्त्रीय ज्ञान असणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांनी असा विचार करू नका की ही रात्रीची 11:30ची वेळ आहे आणि यांनी मधुवंती म्हणजे संध्याकाळच्या प्रहरातला का राग गातोय हा. तर अर्थात विषयाला अनुसरून असल्यामुळे बंदिशीमध्ये पवन हा शब्द असल्यामुळे आणि आजच्या आपल्या रंगीले राग या कार्यक्रमातला विषय हा वारा पवन किंवा हवा असल्यामुळे ह्या विषयावरती आधारित बंदिश मी निवडलेली होती आणि कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी ही बंदिश मी आपल्या पुढे सादर केलेली आहे. मंडळी, 11:30 वाजलेले आहेत आणि आता रंगीले राग या कार्यक्रमाअंतर्गत मी आपला निरोप घेतो आहे. उत्तरोत्तर मला अनेक तुमच्या प्रतिक्रिया येत असतात, अभिप्राय येत असतात आणि खूप छान वाटतं. अनेक तुम्ही सगळे प्रोत्साहन देत असतात, त्याच्यामुळे कार्यक्रम सादर करायला खूप छान वाटतं. पुन्हा एकदा सांगतो की पुढचा कार्यक्रम आता आपला असेल आजची 20 तारीख आहे आणि पुढचा कार्यक्रम आपला असेल 27 तारखेला रात्री 10 वाजता. रंगीले राग या कार्यक्रमाअंतर्गत आपण पुढच्या 27 जून या दिवशी देखील विषय आपला वारा पवन किंवा हवा हाच असणार आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत 7 दिवस आहेत आपल्या हातात. तोपर्यंत मला पटापट सुंदर सुंदर कविता, अनेक उत्तम उत्तम लेख पाठवा. मी आपल्या पुढे ते जरूर सादर करण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यामुळे पटापट हातात लेखणी घ्या आणि या विषयावरती लिहायला सुरुवात करा आणि पटापट मला पाठवा.
मित्रांनो, आजच्या कार्यक्रमात मी आपला इथेच निरोप घेतो आहे, रजा घेतो आहे. पुन्हा भेटूया. 20 तारीख आजची आहे, त्याच्यामुळे पुन्हा भेटूया 27 तारखेला, 27 जून रोजी रात्री 10 वाजता रंगीले राग या कार्यक्रमांतर्गत विषय हवा पवन हा घेऊन आणि उत्तमोत्तम गाणी आणि कविता घेऊन. तोपर्यंत मी अभय करंदीकर आपला निरोप घेतो. नमस्कार.